डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार यामध्ये आपण सार्वजनिक आयव्यय हा मुद्दा बघणार आहे. सार्वजनिक आयव्यय केंद्र राज्य संबंध संघराज्य पद्धतीत केंद्र व घटक राज्य यांच्यातील संबंध महत्त्वाचे मानले जातात आणि ब्रिटिश राजवटीत केंद्र आणि घटक राज्य अस्तित्वामध्ये होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी MA साठी ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी 1915 मध्ये हा शोध निबंध जो आहे तो प्रसिद्ध केला. तर PhD साठी त्यांनी PhDच्या पदवीसाठी द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा 1925 मध्ये प्रबंध त्यांनी लिहिलेला होता. सार्वजनिक आयव्ययाबाबत विचार मांडत असताना ते विचार जे आहे ते 3 भागांमध्ये त्याचा अभ्यास केला गेला. नंबर 1 ब्रिटिश राज्यवादाचा आयव्यय, नंबर 2 प्रति किंवा घटक राज्याचा आयव्यय आणि नंबर 3 स्थानिक आयव्यय. आता सुरुवातीला आपण ब्रिटिश साम्राज्याचा आयव्यय जो आहे तो पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी या शोध निबंधामध्ये 1792 ते 1858 या कालावधीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन व वित्त व्यवस्थेबाबत कसे बदल झाले व ते भारतीयांना कसे अन्यायकारक ठरले याविषयीचे आपले विचार आंबेडकर यांनी व्यक्त केलेले होते. व्यापाराच्या निमित्ताने आलेली ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय जनतेची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक केलेली होती आणि या काळात कंपनीचा एकूण महसूल 55 लाख पौंडावरून तो 317 लाख पौंडापर्यंत वाढलेला होता. विशेष म्हणजे यापैकी 54% वाटा जो आहे तो जमिनीवरील कराचा होता आणि या अत्यंत जाचक करामुळे शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक होत होती. कर्जाच्या बाबतीतही कर्जाची रक्कम जी आहे ती 70 लाख पौंडांवरून 607 लाख पौंड एवढी झालेली होती आणि यावेळी विदेशी कर्जाच्या प्रमाण जे आहे ते तुलनेने कमी होतं. 1858 मध्ये ही जी कंपनी आहे ती कंपनी बरखास्त झाल्यानंतर 693 लाख पौंड कर्जाचा बोजा जो आहे तो मात्र कुणावरती होता? भारतावरती अन्याय केला गेला असे आंबेडकरांचे मत होते. महसूल उत्पन्नाचा विनियोग करताना मात्र भारतीय जनतेच्या विकासासाठी अत्यंत नगण्य रक्कम जी आहे ती खर्च करण्यात आली. मात्र बहुतांश खर्च जो आहे हा भारताच्या संबंधित नसलेल्या बाबींसाठी करण्यात आल्याचं इथं दिसून येतं. प्रांत किंवा मग घटक राज्याचा आयव्यय हा दुसरा मुद्दा आहे. डॉक्टर आंबेडकरांनी द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन इंडिया या प्रबंधामध्ये 1833 ते 1921 या प्रदीर्घ कालखंडामध्ये ब्रिटिश केंद्र सरकार आणि त्यावेळी घटक राज्य यांच्यातील आर्थिक संबंध कसे विकसित होत गेले याविषयी विचार व्यक्त केले आणि या कालावधीत भारताच्या वित्त व्यवस्थेचे संपूर्ण केंद्रीकरण केंद्र सरकारकडे झाले होते. म्हणजेच पैसा उभारण्याची जबाबदारी केंद्र सरकारवरती तर खर्चाचा अर्थसंकल्प करण्याचा अधिकार मात्र राज्याकडे अशी पद्धती होती. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावरती शेतसारा वाढवून महसूल गोळा करत असेल आणि त्यामुळे उत्पादनाला खीळ बसत होती. सरकारला मिळालेले जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नापैकी निम्मा भाग लष्करावरतीच खर्च केला जात होता. शिक्षण, आरोग्य, रस्ते, कालवे याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आलेलं होतं. हे आंबेडकरांनी इथे दाखवून दिलेलं होतं. प्रांतिक सरकारच्या मागण्या जास्त असल्याने त्यांच्या उत्पन्न आणि खर्चाचा मेळच बसत नव्हता. मग अशा वेळी रयतेवर अधिक भार टाकला जात होता आणि आंबेडकरांनी हे दाखवून दिलेलं होतं. त्यांचं मत यावरती त्यांनी असं मत व्यक्त केलेलं होतं की उत्पन्नावरील कर आकारणी घटक राज्याच्या दृष्टीने योग्य होती. महसुलाचा हिस्सा वाटपावरती आधारित अंदाजपत्रकाची पद्धती जी आहे ती 1882-83 ते 1920-21 यामध्ये प्रचलित होती आणि या कालखंडामध्ये किंवा यामध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य यांनी गोळा केलेल्या महसुलाचा सुनिश्चित हिस्सा जो आहे तो एकमेकांना देण्याची तरतूद करण्यात आलेली होती. ही एक चांगली पद्धती होती. आता करविषयक तत्त्वे मांडत असताना आंबेडकरांनी त्यांची तत्त्वे जी आहेत ती स्पष्ट केलेली आहेत. ब्रिटिशांनी शेत जमिनीवर भरमसाठ कर आकारल्यामुळे काय झालं तर कृषी क्षेत्रावरती प्रतिकूल परिणाम झालेला होता. ही कर पद्धती जी आहे ती खरं तर अन्यायकारक असून त्यामध्ये बदल करणं अपेक्षित होतं किंवा बदल केला जावा असं आंबेडकर यांचं म्हणणं होतं. ठराविक उत्पन्न मर्यादेपर्यंत कर आकारले जाऊ नयेत. कर देण्याची जी काही क्षमता आहे ती विचारात घेऊनच कराची आकारणी करावी. म्हणजे काय होईल, उत्पन्नापेक्षा भरण्याची पात्रता हा निकष कर आकारताना असायला पाहिजे. करामुळे राहणीमानाच्या पातळीवरती प्रतिकूल परिणाम होता कामा नये. म्हणजे राहणीमानाची पातळी जी आहे तिच्यावरती काही परिणाम व्हायला नको. कर आकारण्याची पद्धत जी आहे ती प्रगतिशील असावी. आता याच्या पाठीमागचं कारण म्हणजे कराचा भार जो आहे तो श्रीमंतावरती जास्त आणि गरिबांवरती कमी पडावा. विक्री करावरती राज्य शासनाचा अधिकार असावा, कारण घटक राज्याच्या तिजोरीमध्ये या करामुळे काय होईल, भरीव अशी वाढ होईल आणि त्यामुळे मग सार्वजनिक खर्चाची गरज जी आहे ती इथं पूर्ण व्हायला मदत होईल.